केंद्र सरकारनं नुकताच संरक्षण क्षेत्रातील यंत्र इंडिया लिमिटेड कंपनीला मिनी रत्न कंपनीचा दर्जा दिलाय। यामुळे या कंपनीला विशेष आर्थिक अधिकार मिळालाय। मागील 2 वर्षात संरक्षण क्षेत्रात या कंपनीची मोलाची कामगिरी पाहता हा बहुमान मिळालाय, अशी माहिती संरक्षण विभागातील वरिष्ठ उपमहासंचालक सुरेंद्र धापोडकर यांनी दिली। यंत्र इंडिया लिमिटेड कंपनीचं मुख्यालय नागपुरात असल्यानं विदर्भातील MSME प्रवर्गातील उद्योगांसाठी नवी दालनं खुली होऊ शकतात असा विश्वास देखील त्यांनी UCN प्रतिनिधी राहुल जोशी यांच्यासोबत बोलताना व्यक्त केला। आपला देश संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी व्हावा, मजबूत व्हावा, आत्मनिर्भर व्हावा यासाठी केंद्र सरकारनं अनेक योजना आणल्या आणि त्या अंतर्गत अनेक कंपन्यांची स्थापना करण्यात आली। त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील कंपन्यांना देखील प्रोत्साहन देण्यात आलं। या अंतर्गत यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीला नुकताच केंद्र सरकारतर्फे मिनी रत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला। आपल्यासोबत आहे सुरेंद्र धापोडकर सर, जे सिनियर डेप्युटी डायरेक्टर जनरल आहेत संरक्षण विभागातले। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या कंपनीला दर्जा जो देण्यात आला मिनी रत्नचा, त्याची कामगिरी कशी आणि त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रात सध्या काय घडामोडी सुरू आहेत। सर नमस्कार। सर नुकताच यंत्र इंडिया लिमिटेडला मिनी रत्न कंपनीचा दर्जा मिळाला, काय सांगाल? मिनी यंत्रा कंपनीला जो मिळालेला आहे संरक्षण विभागामध्ये यंत्रा इंडिया लिमिटेडला, हे एक फार मोठं यंत्रा इंडियाची अचीवमेंट आहे। या मिनी रत्नामुळे यंत्रा इंडियामध्ये ऑपरेशनल आणखीन फायनान्शियल स्टेबिलिटी मिळेल, त्यांना फारसे फ्रीडम मिळेल, त्यांना बोर्डाला एक जो पॉवर मिनी रत्नांना असतं त्यांचं एक पूर्ण इंडिपेंडंट राहील। त्यांना ऑलमोस्ट 500 करोडचे मॅक्झिमम प्रोजेक्ट्स त्यांच्या बोर्डला पॉवर राहतील आणि फारसे असे अजून वेगळे पॉवर आहे जे मिनी रत्ना कंपनीमुळे मिळालेलं आहे। यंत्रा इंडिया लिमिटेड ही 2021ला नागपूरला स्थापन झालेली आहे। ही ऑर्डनेन्स फॅक्टरीच्या 7 ग्रुपला एका घेऊन त्यांनी ऑर्डनेन्स फॅक्टरी मधून काढलेले आणि ते ग्रुप तयार केला। त्यांचं एक मोठी कामगिरी पहिल्या वर्षी नाही झाली, पण मागच्या 3 वर्षात त्यांनी कंटिन्यूअस पॉझिटिव्ह प्रॉफिट दिलेलं आहे, ऑलमोस्ट 10 ते 12%। त्यांचे एक्सपोर्टचे ऑर्डर त्यांनी ऑलमोस्ट 10% ऑफ रेव्हेन्यू काढलेले आहे। ही मोठी कामगिरी असल्यामुळे यंत्रा इंडिया संरक्षण मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी हा एक मोठी कामगिरी करून त्यांना एक मोठा प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मी माझ्याकडून गव्हर्नमेंटकडून त्यांना फार फार कॉंग्रॅच्युलेशन देतो। सर या कंपन्यांकडे जबाबदारी आहे की विविध जे संरक्षण उत्पादनं आहेत, टँक्स असो किंवा विमानं असो किंवा नवीन पद्धतीच्या होवित्झर वगैरेच्या प्रकारच्या तोफा असो, तर याचे पार्ट्स पुरवठा करण्याची जबाबदारी असते। काय सांगू शकाल काय? यंत्रा इंडिया लिमिटेड ही एक बेसिकली इंजिनिअरिंग ग्रुप ऑफ फॅक्टरी आहे। त्यांच्याकडे आर्म्स, ॲम्युनिशन्स, व्हेरियस प्लॅटफॉर्म ऑफ टँक्स, व्हेरियस प्लॅटफॉर्म ऑफ एरोस्पेस इंडस्ट्रीचे कंपोनेंट्स प्रोव्हाइड करण्याची क्षमता आहे आणि ते मागे 4 वर्षात त्यांनी ती क्षमता फार यशस्वीपणे केलेली आहे आणि त्यामुळेच आज आपण आत्मनिर्भर भारतकडे वळत आहे। आज आपला आत्मनिर्भर भारतचा 75% लेवलपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे कार्य केलेले आहे त्यांच्यामध्ये व्हेरियस इनोव्हेशन, व्हेरियस ऑपरेशनल इंडिपेंडन्स आल्यामुळे फारसे नवीन नवीन प्रोडक्ट आता आपल्याला येत आहे। आपल्याला कळायला फार हर्षात होतं आहे की यापूर्वी यंत्रा इंडिया लिमिटेडच्या फॅक्टऱ्या ज्या आहे त्यांनी एक्सपोर्टला फारच कमी म्हणजे लक्ष दिलं होतं, पण या मागे 4 वर्षानंतर त्यांचं एक्सपोर्टचं ऑलमोस्ट प्रतिशत 0 पासून तर 20% ऑफ रेव्हेन्यू गेलेलं आहे आणि ते इंडिजिनस प्रोडक्ट नाही आहे। त्यांनी जे प्रोडक्ट नाटो कंट्रीजमध्ये यूज होत होते, जे प्रोडक्ट डिफरंट कंट्रीजमध्ये डिफरंट हाऊझरसाठी यूज होते, डिफरंट टँकसाठी यूज होत होता, ते प्रोडक्ट त्यांनी इंडिजिनाइज केले। हे एक मोठं अचीवमेंट आहे आत्मनिर्भर भारतसाठी। सर आता नुकताच 26 जानेवारी साजरा करण्यात आला आणि गणतंत्र परेडमध्ये, दिल्लीतील गणतंत्र परेडमध्ये भीष्म असो, अर्जुन असो किंवा धनुषसारखे होवित्झर तोफा असो, तर या बाबींमध्ये यंत्र इंडिया लिमिटेडची काही कामगिरी आहे का?
मी पहिले सांगितलं आहे की यंत्रा इंडिया लिमिटेड ऑलमोस्ट मेटल कंपोनेंट बनवतो. तो ऑल टँक T90, T72 आणि अर्जुन टँकचे जितने मेटलॉजिकल आयटम आहे, जसे प्रोटेक्शनमध्ये त्यांना हल लागतो, त्याबरोबर त्यांना फारसे कास्टिंग लागतात, फारसे फोर्जिंग लागतात, फारसे फोर्जिंगमधून झालेले फिनिश प्रोडक्ट लागतात. ते ऑलमोस्ट कंपोनेंट मेटलॉजिकल कंपोनेंट्स हे यंत्रा इंडिया लिमिटेडकडूनच सप्लाय होतात आणि त्यामध्ये त्यांची भागीदारी ऑलमोस्ट 10 to 12% आहे. सर, केंद्रातर्फे अशा कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच MSMEसाठी देखील पुढाकार घेण्यात आला होता. काय सांगाल की जे MSME किंवा जे नुकतेच स्टार्टअप केलेले आहे तर त्यांना कितपत स्कोप आहे, खास करून विदर्भासारख्या रिजनमध्ये जिथे यंत्र इंडिया लिमिटेडचं हेडक्वार्टर जे आहे ते नागपूरला आहे, तर विदर्भातील जे स्टार्टअप्स आहेत तर त्यांना कशा प्रकारे स्कोप राहू शकतो? विदर्भाचा MSMEला ऑलरेडी सप्लाय चेन पार्टनरमध्ये ते ऑलरेडी यंत्रा लिमिटेडमध्ये फारसे लोक आहे. पण स्टार्टअप इकोसिस्टममध्ये आता एक नवीन प्रवाह सुरू झालेला आहे. कोणत्याही स्टार्टअपला आयदर आयडेक्समधून किंवा त्यांच्याकडे जर आयडेक्स थ्रू पार्टिसिपेट करता येईल, त्यामध्ये गव्हर्नमेंटची फंडिंग अवेलेबल आहे अप टू 1.5 करोडपर्यंत फॉर मॅन्युफॅक्चरिंग द प्रोटोटाईप. एकदा प्रोटोटाईप सक्सेसफुल झाला तर तो प्रोडक्ट तो डायरेक्टली सप्लाय चेनमध्ये येईल अँड दॅन दे कॅन सप्लाय डायरेक्टली ॲज ए इस्टॅब्लिश सोर्स. सेकंडली, जर कोणत्या स्टार्टअपजवळ आपला एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट असेल तर तोही तो आपला पिचिंग करू शकतो. तीही एक फॅसिलिटी आहे. त्या पिचिंगमध्ये एक प्रॉब्लेम स्टेटमेंट करून त्यालाही एक प्रोटोटाईप ट्राय करता येतं आणि ती एक सिस्टम ऑलरेडी आलेली आहे. तर या दोन्ही सिस्टममध्ये स्टार्टअपला फारसा प्रवाह आलेला आहे आणि यंत्रा इंडिया लिमिटेड या सर्वांसाठी ओपन आहे. नॉट ओन्ली यंत्रा लिमिटेड, ऑल ओव्हर द इंडिया जो इकोसिस्टम तयार झालेला आहे त्यामध्ये युजर, एअरफोर्स, नेव्ही, आणखीन नेव्ही अँड एअरफोर्स, नेव्ही आणखीन आर्मी यामध्ये फारसे प्रोत्साहन देते. त्यांची डिझाईन विंग इकोसिस्टम स्टार्टअप बरोबर 1 to 1 काम करत आहे. तर हा एक मोठा इकोसिस्टम तयार झालेला आहे. MSMEला गव्हर्नमेंटनी नेहमीच प्रिफरेन्शियल दिलेले आहे. त्यांना प्रिफरेन्शियल क्लॉज आहे. त्यांना EMDC कमी आहे. कोणत्याही ऑर्डरला मिनिमम क्वांटिटी 50% पर्यंत त्यांना मिनिमम अप टू व्हॅल्यूज त्यांना प्रिफरेन्शियल ऑर्डरचा एक क्लॉज आहे. तर MSMEला पूर्णपणे गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे आणि स्टार्टअप असो किंवा कोणताही इस्टॅब्लिश MSME हो, बिकॉज ऑफ यंत्रा इज अ गव्हर्नमेंट सेटअप, त्यामध्ये त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे. म्हणजे जे छोटे MSME आहे, जर क्वालिटी प्रॉडक्ट्स असेल तर डेफिनेटली त्यांना आपल्या व्यवसाय वाढीला पण चांगलं प्रोत्साहन मिळू शकतो. त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रनिर्मितीमध्ये पण त्यांना हे मिळू शकेल. तरी येणाऱ्या तरुणांना किंवा नागरिकांना, विदर्भातल्या नागरिकांना काय सांगाल? कारण हेडक्वार्टर या कंपनीचं इकडे आहे नागपूरमध्ये असल्यामुळे विदर्भासाठी पण ती अभिमानाची बाब आहे. पण त्याचबरोबर अनेक जबाबदाऱ्या देखील पार पाडण्यात येत आहेत. काय आवाहन कराल? आजचे जे तरुण आहेत ते फारच इंटेलिजंट आहे, फार इनोव्हेटिव्ह आहे आणि त्यांना मी माझ्याकडून एक फक्त की आपल्या आयडिया आहे ते आपल्याजवळ नका ठेवू. आपल्या इकोसिस्टम बरोबर डिस्कस करा, आपल्या कॉलेजमध्ये डिस्कस करा. जर आपण कुठे जॉबमध्ये असेल तर आपल्या जॉबच्या तरुणांबरोबर डिस्कस करा आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल तर यंत्रा इंडिया लिमिटेड या जितक्या आपल्या फॅक्टरीज आहे त्यांच्याकडे जा. कारण आजच्या तारखेमध्ये यंत्रा इंडिया लिमिटेड असो किंवा ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी असो किंवा ऑर्डिनन्स फॅक्टरी चांदा आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी भंडारा असो, या तिन्ही विदर्भाच्या फॅक्टरीज आहे त्या फारशा ओपन आहे अँड दे आर रेडी टू डिस्कस. अँड काही इनोव्हेशन त्यांनी केलं तर तो प्रॉब्लेम स्टेटमेंट करून त्याला एक प्रोटोटाईपमध्ये कन्वर्ट करून ट्रायल करून तो एक प्रोडक्ट म्हणून इस्टॅब्लिश करायला गव्हर्नमेंटचे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्यामध्ये यंत्रा इंडिया लिमिटेड अँड पूर्ण गव्हर्नमेंट इकोसिस्टम इज आहे, बरोबर आहे. तर आपल्यासोबत होते सुरेंद्र धापोडकर सर. आणि निश्चितच जी यंत्र इंडिया लिमिटेडनी जी भरारी घेतली आहे त्याचं हेडक्वार्टर नागपूरमध्ये आहे आणि ही विदर्भासाठी अभिमानाची बाब आहेतच. पण त्याचबरोबर त्यांनी चर्चेत एक मात्र निश्चितच बाब सांगितली की MSME क्षेत्रातील छोट्या कंपन्यांना जर चांगलं काम करायचं असेल तर निश्चितच एक मोठी संधी आहे, मात्र नियमात राहूनच याबाबत पुढे काम करता येईल. कॅमेरा पर्सन ईशासोबत मी राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर.